विषय मराठी. स्वाध्याय पाठ क्रमांक 3 आजी कुटुंबाची आगळ. प्रश्न क्रमांक 1 पाठात आलेल्या खेळांचे वर्गीकरण करा. बैठे खेळ, चिंचुके, गजगे, खापराच्या भिंगऱ्या, जिबल्या मुंगळा. मैदानी खेळ, विट्टी दांडू, भोवरे, कुरीचा डाव, गोट्या, तुरफाट्या. प्रश्न क्रमांक 2 खालील मुद्द्यांच्या आधारे आजीचे शब्दचरित्रे रेखाटा. नंबर 1 आजीचे दिसणे. आजीची राहणीमान. नंबर 3 विरुद्धार्थी शब्दांचे योग्य जोड्या जुळवा. गट अ 1 आळस उत्साह. नंबर 2 आदर अनादर. नंबर 3 आस्था अनास्था. नंबर 4 आपुलकी दुरावा. प्रश्न क्रमांक 3 खालील वाक्यातील वाक्यप्रचार शोधून आधाररेखित करा. अ सहलीच्या वेळी शिस्तभंग होऊ नये याकडे शिक्षकांचा कटाक्ष असतो. नंबर 1 सहलीच्या वेळी शिस्तभंग होऊ नये याकडे शिक्षकांचा कटाक्ष असतो. प्रश्न आ दोन व्यक्तीतील संवादाचा तिसऱ्या व्यक्तीने कानोसा घेणे अयोग्य. दोन व्यक्तीतील संवादाचा तिसऱ्या व्यक्तीने कानोसा घेणे अयोग्य. प्रश्न बी कारण नसताना हुकूम गाजवणाऱ्या व्यक्ती इतरांच्या नजरेतून उतरतात. कारण नसताना हुकूम गाजवणाऱ्या व्यक्ती इतरांच्या नजरेतून उतरतात. प्रश्न क्रमांक 5 कंसातील विशेषणाच्या योग्य ठिकाणी वापर करून वाक्य पुन्हा लिहा. अ समुद्री किनारी आमची सहल गेली होती. आ खूप दिवसानंतर मैत्रीण पाहून राजश्रीचा आनंद द्विगुणित झाला. ई विजय अजयपेक्षा अधिक चपळ आहे. ई रवीला आंबट कैऱ्या खायला खूप आवडतात. मला गाणी ऐकण्याची खूप आवड आहे. राजू कबड्डी छान खेळत होता परंतु त्याचा पाय अचानक मुरगळल्याने तो बाद झाला. प्रश्न क्रमांक 6 खालील शब्दांचे 2 स्वतंत्र अर्थ लिहून चौकटी पूर्ण करा. अ वरची बाजू वर
नवरा, नारा, ग्रह, समज, किनारा, काठ, लुगड्याची किनार, न भिंगणारे, अभंग, एक छंद. प्रश्न क्रमांक 7. सोमत. अ. आमची डहाज म्हणजे गावचं वर्तमानपत्र होय. या वाक्याचा तुम्हाला कळलेला अर्थ लिहा. आ. तुलना करा, साम्य लिहा. प्रश्न ए. पाठात चित्रात झालेल्या एकत्र कुटुंब पद्धती बाबतचे तुमचे विचार स्पष्ट करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.